नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे ॲसिड आणि बेसचे इंट्रोडक्शन. सगळ्यात पहिले आपण बघूया आपण ॲसिड आणि बेसच्या आणि न्यूट्रल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज. सगळ्यात पहिले आहे सबस्टन्स. आता सबस्टन्स किती असतात? एक असते ॲसिड, एक असते बेस और अल्कलाइन, म्हणजेच बेसला अल्कलीन पण म्हणतात, आणि एक असते न्यूट्रल. तर सगळ्यात पहिले आपण बघूया ॲसिडची प्रॉपर्टीज. तर सगळ्यात पहिले बघा, ॲसिडमध्ये सुअर टेस्ट असते, म्हणजे ॲसिड आंबट असते, आणि ॲसिड पाण्यामध्ये गेल्यावर H+ आयॉन्स प्रोड्यूस करते आणि टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. म्हणजेच जर आपल्याकडे ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर असेल तर तो रेड कलरचा होऊन जाते जेव्हा आपण त्याला ॲसिडमध्ये टाकतो. रिॲक्ट्स विथ मेटल टू रिलीज हायड्रोजन गॅस. म्हणजे मेटलसोबत हा रिॲक्ट होते, कशासाठी? तर हायड्रोजन गॅस रिलीज करण्यासाठी. नेक्स्ट बघूया रिॲक्ट विथ कार्बोनेट्स टू रिलीज कार्बन डायऑक्साईड गॅस. आणि कार्बोनेटसोबत पण रिॲक्ट होते, कशासाठी? तर कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज करण्यासाठी. तर ह्या झाल्या ॲसिडच्या प्रॉपर्टीज. आता बघूया आपण बेस किंवा अल्कलाइनच्या प्रॉपर्टीज. म्हणजेच बेसला सुद्धा अल्कलीनपणच म्हणतात. चला तर बघूया आता बेस किंवा अल्कलीनची. सगळ्यात पहिले बेस हे बिटर असते, म्हणजे हे चवीला कडू असते, आणि हे नेचरमध्ये स्लिपरी असते. आणि जर आपण रेड लिटमस बेसमध्ये टाकला तर तो ब्ल्यू होते, आणि हा वॉटरमध्ये OH- आयॉन्स प्रोड्यूस करतात, आणि ऑक्साइड्स ऑफ मेटल हे जनरली बेस असतात. आणि याचेच एक्झाम्पल आहेत सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे KOH. हे जर तुम्हाला सोपी पद्धतीने ओळखायचे असेल तर याच्या शेवटी जो OH लागले असेल तर तो बेस झाला. याच्या शेवटी पण OH लागला आहे, हा पण बेसच आहे. असे याचे सुंदर उदाहरणे आहे. आता मी तुम्हाला न्यूट्रल हे सांगणार आहे. चला बघूया न्यूट्रल. न्यूट्रल काय असते? याला स्पेसिफिक टेस्ट नसतो आणि याची इफेक्ट नसतात लिटमस पेपरवर. म्हणजे याला टेस्ट पण नसते कोणती पण, आणि याचे लिटमस पेपरवर कोणताच इफेक्ट नसतो. म्हणजेच वॉटर आणि सॉल्ट. म्हणजे आपण जो रोज सॉल्ट खातो तो न्यूट्रल आहे, आणि वॉटर पण न्यूट्रल आहे, कारण याला जर आपण लिटमस पेपरमध्ये हे केलं तर याचा कोणताच इफेक्ट होणार नाही, रेड नाही होणार आणि ब्ल्यू पण नाही होणार, आणि त्याला टेस्ट पण नसते एक्सेप्ट वॉटरला बिलकुल टेस्ट नसते. हेच एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे न्यूट्रलचं. आता आपण बघणार आहे ॲसिडचे दोन प्रकार, म्हणजेच मिनरल ॲसिड आणि ऑर्गॅनिक और नॅचरल ॲसिड. म्हणजेच नॅचरल ॲसिडलाच ऑर्गॅनिक ॲसिड असे म्हटले जाते. सगळ्यात पहिले आपण बघूया मिनरल ॲसिड. मिनरल ॲसिड काय असते? जे कॉस्टिक अँड इन्फ्लॅमेटरी, म्हणजे ते कॉस्टिक पण असतात आणि इन्फ्लॅमेटरी असतात, आणि हार्मफुल असतात आपल्या स्किनसाठी, म्हणजे आपल्या स्किनसाठी खूप घातक असतात. जसं H2SO4, NHO3 आणि HCl असे हे मिनरल ॲसिडचे एक्झाम्पल्स आहे. आता बघूया ऑर्गॅनिक और नॅचरल ॲसिड. ऑर्गॅनिक ॲसिडलाच नॅचरल ॲसिड असे पण म्हटले जाते. आता ऑर्गॅनिक किंवा नॅचरल ॲसिड काय असतात? जे वीकली असतात, म्हणजे ते खूप जास्त हार्मफुल नसतात, पण असतात, आणि ते वीक असतात नेचरमध्ये, म्हणजे कमी घातक असतात. जसं ॲसिटिक ॲसिड इन विनेगर, ऑक्झॅलिक ॲसिड इन टोमॅटो. म्हणजे जे ॲसिड आपण खाऊ शकतो त्यालाच ऑर्गॅनिक किंवा नॅचरल ॲसिड असे म्हटले. आता बघूया आपण इंडिकेटर्स. इंडिकेटर्स काय असतात? द सबस्टन्स विच चेंज देअर कलर इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड ऑर बेस इज कॉल्ड ॲज इंडिकेटर्स. म्हणजेच जे सबस्टन्स चेंज करतात ॲसिड किंवा बेसमध्ये त्यालाच इंडिकेटर्स म्हटले आहे. जसं की इंडिकेटर्सचे पण प्रकार आहेत. एक असते डोमेस्टिक और नॅचरल इंडिकेटर्स, आणि एक असतात लॅबॉरेटरी इंडिकेटर्स. बघूया नॅचरल डोमेस्टिक इंडिकेटर्स काय असतात. नॅचरल और डोमेस्टिक इंडिकेटर्स म्हणजे टर्मरिक, हिबिस्कस, रोज, रेड कॅबेज किंवा लीव्स. आणि लॅबॉरेटरी इंडिकेटर्स म्हणजे पेनॉफ्थॅलिन, मिथेल ऑरेंज, मिथेल रेड, लिटमस पेपर, जे लिचेन्सच्या एक्स्ट्रॅक्टने बनले असतात.
आता बघूया इंडिकेटर्स अँड देअर कलर्स इन ॲसिड ऑर बेस. इंडिकेटर्स जे तुम्हाला माहीत आहे बेस किंवा ॲसिडमध्ये गेल्यावर कलर चेंज करतात. आता इंडिकेटर्स म्हणजे लिटमस पेपर येतो, मिथेल ऑरेंज येते, फिनॉल्फ्थॅलीन येते आणि मिथेल रेड पण येतो. आता कलर ऑफ इंडिकेटर्स म्हणजे लिटमस पेपर कोणत्या कलरचा असतो? ब्ल्यू असतो, रेड असतो, मिथेल ऑरेंज ऑरेंज असतो, ऑरेंज असते, फिनॉल्फ्थॅलीन कलरलेस असते आणि मिथेल रेड रेड असते. हे याचे कलर्स झाले. आता आपण बघूया याचे कलर्स ॲसिड किंवा बेसमध्ये गेल्यावर कसे होतात. आता सगळ्यात पहिले बघूया आपण लिटमस पेपर. जर आपला ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर असेल तर तो ॲसिडमध्ये रेड होईल, आपण आताच वाचलं. आणि जर तो ब्ल्यू कलरचा टाकला तर तो ब्ल्यूच राहील, म्हणजे तोच कलरचा राहील. आता जर आपण रेड लिटमस घेतला तर तो ॲसिडमध्ये रेडच राहील, पण बेसमध्ये गेल्यावर ब्ल्यू होईल. आता जर आपण मिथेल ऑरेंज घेतला तर तो ॲसिडमध्ये पिंक होईल आणि बेसमध्ये येलो होईल. हे एकदमच वेगळं आहे, म्हणजे बेसमध्ये येलो होईल आणि ॲसिडमध्ये पिंक होईल. आता फिनॉल्फ्थॅलीन हा कलरलेस असतो, तर तो ॲसिडमध्ये पण कलरलेसच राहील आणि बेसमध्ये पिंक होईल. बघा, ॲसिडमध्ये कलरलेस आणि पिंक हा बेसमध्ये. आता जर आपण मिथेल रेड घेतला तर तो ॲसिडमध्ये रेड राहील, पण बेसमध्ये गेल्यावर येलो होईल. समजलं? आता आपण बघणार आहोत न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन म्हणजेच काय, तर द केमिकल रिएक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर इज कॉल्ड एज न्यूट्रलायझेशन. म्हणजेच जे केमिकल रिॲक्शन होते ॲसिड आणि बेसमध्ये, जे केमिकल रिॲक्शन होते कशासाठी होते, तर सॉल्ट आणि वॉटर बनण्यासाठी, त्यालाच न्यूट्रलायझेशन म्हणतात. बघा, याचंच आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. ॲसिड प्लस बेस इज इक्वल्स टू सॉल्ट प्लस वॉटर. म्हणजेच आता याचा वेगळा एक्झाम्पल आपल्याला दिला आहे. HCl प्लस NaOH म्हणजे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड इज इक्वल्स टू, बघा, ॲसिड प्लस हे काय सांगितलं, हायड्रॉक्साईड ज्याला लागेल तो काय असतो, बेस. ॲसिड प्लस बेस इज इक्वल्स टू NaCl प्लस H2O. समजलं? H2 म्हणजे बघा NaCl इकडे झाला आणि 2 H आणि 1 O म्हणजे H2O. H2O म्हणजेच वॉटर, साल्ट, बेस हा ॲसिड. असं याचा एक खूप मोठा आणि उदाहरण दिलेलं आहे. आता बघूया एक्सरसाइजच्या इकडे. लेट्स स्टार्ट अवर टेक्स्टबुक एक्सरसाइज. सगळ्यात पहिले बघूया आयडेंटिफाय द फॉलोइंग सब्स्टिट्यूशन अँड ॲसिड्स ऑर बेस. आता बघा याच्यातले कोणतं ॲसिड आहे कोणतं बेस आहे ते ओळखायचं आहे. सगळ्यात पहिले लिटमस, फिनॉल्फ्थॅलीनला कोणता चेंज होत नाही, म्हणजेच काय झालं, ॲसिड. म्हणजे इथं काय येईल, ॲसिड. लिटमसला पण कोई नाही. मिथेल ऑरेंज कलर टर्न रेड, काय होणार, ॲसिडच होणार. रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू म्हणजेच बेस. तर म्हणजे आता बघूया केमिकलचे नेम्स ऑफ द गिवन फॉर्म्युला. याचे आपल्याला केमिकल नेम्स द्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला केमिकल नेम्स लिहायचे आहे. सगळ्यात पहिले बघा फॉर्म्युला दिला आहे H2SO4. H2SO4चा केमिकल नेम काय होते, सल्फ्युरिक ॲसिड. आणि CaOH2 म्हणजेच काय झालं, हा बेस झाला आणि बेसच्या शेवटी हायड्रोक्साईड लागते. आता CH म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. Cl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. असे याचे नाव होईल. तुम्ही हे स्टॉप करून लिहू शकता. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पण विचारू शकते, तर याची तयारी पूर्ण ठेवा. चला गाईज, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय. अशाच व्हिडिओसाठी मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.